सकाळी सकाळी रनिंगहून आल्यानंतर गेलो आंघोळ करून महादेवाच्या मंदिरात. नवीन वर्षानिमित्त चला म्हटलं दर्शन करून यावं, अगरबत्ती घेऊन जाऊ. तर टाईल्स टाकून दिसल्यावर तर अतिशय फ्रेश मूड झाला एक नंबर. तशी बी आंघोळ केल्यानंतर दर्शनात केल्यानंतर दिवस किती फ्रेश जातो हे प्रॅक्टिकल तुम्ही केल्याशिवाय तुम्हाला समजणार नाही. तर मंदिरात दर्शन घेतल्यानंतर गेलो वावरात नाही. पूर्ण पॉझिटिव्ह वेब येतं. सकाळी 7 वाजता आंघोळ करून जर दर्शन घेतलं ना तुम्ही, म्हणजे सकाळी आंघोळ करणं सगळ्यात इम्पॉर्टंट आहे. बाकी प्रॅक्टिकली करून बा सबस्क्राईब करा ना. हे आणला मग बायकोनं पट्टा माझ्यासाठी काशीवरून. म्हणजे ते गेले होते फिरायला तिकडे काशीले, तिकडे 4-5 अयोध्या केली. तिथून आणला पट्टा जर पायसाल ना तुम्ही, म्हणजे काती आलेला सर्पासारखा दिसते. रातचंद्र दिसला तर दचकून मरून जायचे 2-3 हाटकनं माणसं. एवढा खतरनाक पट्टा आणला ना. अजून काय आणलं माहिती आहे का? सबस्क्राईब करा दाखवत बी. हे बायकोनं आणलं दुसरं गिफ्ट, काशाचा गडवा. हे गडवा घेऊन रोज महादेवाले पाणी टाकत जा म्हणते. किती खतरनाक गिफ्ट आणते माझी बायको. तर व्हिडिओ आवडला असेल लाईक सबस्क्राईब शेअर करा. भेटून नेक्स्ट टाइम स्क्रॉल करता. किती फूट आहे वाघ? 12 फूट वाघ होय का डायनोसॉर होय? तर वाघाची अफवा आमच्या गावाकडे झपाट्यानं वाढून राहिली होती. तर वाघाचं ऑपरेशन आम्ही चालू केलं, सर्च ऑपरेशन. तर आम्हाला वाघ तर दिसला नाही, पण 10-15 माणसं दिसले. ते बी वाघ पाहून राहिले होते. म्हटलं तुम्हाला कोण सांगितलं वाघ आहे म्हणून? ते म्हणे आम्हाला त्यानं सांगितलं. त्याला कोण सांगितलं? ते म्हणे त्याला सांगितलं. म्हणजे हे नेमका सांगणारा कोण आहे हे माहीतच नाही. आणि शेवटी माहीत पडलं की वाघ कुठे आहे. तर ती एक बाई आली म्हणते पपईच्या बाहेरून. ते भिवून डायरेक्ट तिचे ढोरं गेले असं चराले. तर ते घरमालक बोलते बा आता आपण वाघ आहे. ह्याचा आम्ही निष्कर्ष काढला. वाघाची गोष्ट ही अफवा होती. सबस्क्राईब करा. अफवाच्या बळी पडू नका आणि वाघाला घाबरू नका. दिसल्यावर घाबरा, पण अशी अफवेला घाबरू नका. सबस्क्राईब करा. भेटू नेक्स्ट टाइम स्क्रॉल करता. गुड बाय.